नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा, एक्स असिस्टंट लोको पायलट ॲट नांदेड डिव्हिजन. मी आज जसं की मागच्या पार्टमध्ये सांगितलं तुम्हाला की मी एक असिस्टंट लोको पायलट या पदाविषयी जे की RRB अंतर्गत घेतलं जातं एक्झाम, त्याच्याविषयी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ आणेल. तसं आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण या पदाविषयी पूर्ण डिटेल आपण माहिती घेणार आहोत. या व्हिडिओचा उद्देश हाच की आपलं महाराष्ट्रामध्ये ना भरपूर विद्यार्थी या एक्झामला पात्र असूनही ना ही एक्झामकडे दुर्लक्ष होतं, कारण की याचे डिटेल्स लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा लोक म्हणजे जागृती आणि याच्याविषयी माहिती नॉलेज भरपूर लोकांना कमी आहे. कारण की पहिले तुम्हाला माहितच आहे की आपला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा टक्का खूपच कमी आहे. आता हे रेल्वेतलं खूप महत्वाचं पद आहे आणि खूप असं चांगलं पद आहे. या पदाचा विषय भरपूर लोकांपर्यंत डिटेल नाही येते, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तर हा नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये ना आपण पूर्ण हे पद काय म्हणतो, ALP असिस्टंट लोको पायलट या पदाविषयी त्याचे डिटेल 4 पॉईंटमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट येत आहे शैक्षणिक, त्याचं क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. कोण कोण एक्झाम मला देण्यास पात्र आहे ही एक्झाम, म्हणजे जसं की 10वी पाहिजे, 12वी पाहिजे, म्हणजे तुमचे काय कोणतं म्हणजे डिग्री पाहिजे की तुम्ही देऊ शकता एक्झाम. दुसरं काय सगळ्यात महत्वाचं, हे पॉईंट आपल्याला खूप महत्वाचं आहे, परीक्षा पद्धती म्हणजे एक्झाम किती असणार, त्याच्यामध्ये काय असणार अभ्यासक्रम. हे खूप मुलं मोस्ट ऑफ हे मुलं हे खूप विचारतात, कारण की बाकी तर माहितीच असतं भरपूर लोकांना जे की अभ्यास करता येतं एक्झाम. तर ही परीक्षा पद्धती ना, एक्झाम डिटेल्स ना, हे भरपूर लोकांना माहित नसतात. आता मी त्याच्याच मधून त्या फेज मधून गेलेलो आहे, सगळे एक्झाम पण ही पूर्ण क्रॅक केलेले आहे एक्झाम मी, आणि ॲज अ असिस्टंट लोको पायलट म्हणून 3 वर्ष काम पण केलेलं आहे. सो या पदाविषयी मला जेवढं माहिती असेल ना मी तुमच्यापर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. नंतर 3 नंबरला मेडिकल फिटनेस विषयी बोलेल मी, आणि एज एज लिमिट तर सगळ्यांना माहितीच आहे, 18 ते 30 वर्ष एज लिमिट याला. नंबर 4 म्हणजे सॅलरी आपण डिस्कस करणार आहोत. मोस्ट ऑफ तर हे 4 पॉईंट क्लिअर केले म्हणजे तुम्हाला पूर्ण ह्या पदाच्या पूर्ण माहिती मिळून जाईल या 4 पॉईंटमध्ये. अजून जर काही क्लिअर करायचे असतील पॉईंट तर तुम्ही माझ्या नंबरवरती मला मेसेज किंवा फोन करू शकता. तर आता आपण याचा एक एक पॉईंट वाईज आपण बघूया पूर्ण डिटेल्स. त्याच्यात मी खालचं पूर्ण रब करतोय. 1 नंबरचा पॉईंट आपला शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, म्हणजे याच्यात कोण अप्लाय करू शकतं, कोण कोण. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो, आपलं झालेलं पाहिजे 10वी झालेलं पाहिजे आणि पास पाहिजे. पहिलं काय पाहिजे तुमचं, 10वी पास. आणि 2 नंबरला काय पाहिजे, कमीत कमी सांगतोय आपण, पहिले ते आपण कमीत कमी क्वालिफिकेशन म्हणजे ह्या क्वालिफिकेशनला ही एक्झाम देऊ शकतो आपण. मॅक्सिमम पण सांगूया म्हणजे जास्तीत जास्त किती क्वालिफिकेशन पर्यंत जाऊ शकतंय. कमीत कमी तुमची 10वी पास पाहिजे आणि ITI गव्हर्नमेंट और प्रायव्हेट मधून. 10वी पास आणि ITI गव्हर्नमेंट प्रायव्हेट, गव्हर्नमेंट आपलं कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज, हे 2 हे आहे ह्याचं मिनिमम क्वालिफिकेशन. म्हणजेच कमीत कमी तुमचं एवढं पाहिजे. तुम्ही जर तुमचं 10वी पास असेल आणि तुमचा ITI जर झालेला असेल 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा, मी त्याच्यात ट्रेडचं तुम्हाला माहिती कोणते कोणते ट्रेड आहेत ते तुम्हाला सांगेलच. तर हे 2 जर असतील तर तुम्ही ॲज अ ALP या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि नक्कीच ITI साठी ना हे पोस्ट मी तुम्हाला खरं म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो की ITI साठी ही वन ऑफ द बेस्ट जॉब आहे हा. सॅलरीच्या मानाने असो या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे तुमचे फायदे आहेत सगळे तुम्हाला भेटतात. बाकी सॅलरी पण चांगली, वर्किंग पण खूप चांगलं असतं. त्यामुळं ॲज ITIच्या बेसवरती हा बेस्ट जॉब आहे. आता हा झालं मिनिमम क्वालिफिकेशन. आता बघा हे 1 नंबरचं क्वालिफिकेशन ऑर लिहितो मी, ऑर म्हणजे किंवा, किंवा तुमचं 10वी पास आणि डिप्लोमा पाहिजे. 10वी पास आणि डिप्लोमा किंवा डिग्री. डिग्री कोणती, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री लिहितो इथं. त्याच्यात कोणत्या ब्रांच येतात बरं, डिग्री कोणत्यासाठी पाहिजे तुम्हाला, डिग्री कोणते कोणते ऍप्लिकेबल आहे याच्यामध्ये, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईलची डिग्री, आपले ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जे असते 4 वर्षाचा कोर्स, किंवा इलेक्ट्रॉनिक्स.
सेम डिप्लोमाला पण ह्याच डिग्री ऍप्लिकेबल होतात. तर हे झालं डिप्लोमावाल्यांसाठी किंवा डिग्रीवाल्यांसाठी. या 4 1 2 3 4 डिग्री ज्याची झालेली असते त्याला हा फॉर्म भरता येतो. पण आपलं कमीत कमी क्वालिफिकेशन काय, आपण मोस्ट ऑफ हे ITI साठी मी तुम्हाला सांगत आहे, जे ITI चे विद्यार्थी आहेत. भरपूर विद्यार्थी एन्क्वायरी करतात, सर ह्याचं क्वालिफिकेशन काय किंवा ह्याच्यात काय असतं. तर तुम्हाला जर 10वी पास असेल, ITI झालेला असेल तर ही नक्कीच एक्झाम देऊ शकता. तर आणि त्याच्यावरती समजा डिप्लोमा जर झालेला असेल तरी देऊ शकता आणि डिग्री झालेली असेल तरी देऊ शकता. आता 2 नंबरचा पॉईंट बघणार आहोत आपण, परीक्षा पद्धती म्हणजे एक्झाम डिटेल्स. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्झामच्या प्रत्येक पॉईंटनुसार डिटेल सांगणार आहे. तर आपण एक शॉर्टमध्ये आपण पहिले तुम्हाला सांगतो याच्यात प्रोसेस किती असतात. सगळ्यात पहिली होती तुमची CBT 1 म्हणजे काय, कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट 1. म्हणजे ते एक प्रकारे काय असते, आपली स्क्रीनिंग म्हणजे चाळणी परीक्षा काय म्हणतो त्याला असते. म्हणजे स्टेज 1 म्हणतो आपण त्याला, CBT 1 ही स्टेज 1 ही तुमचा सगळ्यात पहिला पेपर होतो हा. मी तुम्हाला फक्त आता एक शॉर्ट मध्ये सांगतो, नंतर आपण त्याचे डिटेल्स आहेत ना थोड्या ह्याच्यानंतर बघूया. त्याच्यानंतर होते CBT 2. CBT म्हणजे काय असतं बरं, कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट. म्हणजे कम्प्युटरवरती तुमची टेस्ट होते. जसं तुम्ही ITIचा जो थेरी पेपर सॉल्व्ह करता तसं सेम त्या टाईपमध्ये क्वेश्चन असतात. CBT 1 CBT 2 म्हणजे ही असते प्रिलिमिनरी, ही असते मेन्स, सोप्यात सांगतो. त्याच्यानंतर एक असते CBAT कम्प्युटराइज बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. त्याच्यानंतर तुमचा होतो DV. त्याच्यानंतर होतं मेडिकल आणि मेडिकल नंतर फायनल मेरिट पब्लिश होतं. ठीक आहे, ही प्रोसेस फॉलो करतं RRB पूर्ण ह्या ALP या पोस्टसाठी. म्हणजे तुमचं पहिली CBT 1 चाळणी परीक्षा होणार, त्याच्यात जे पास होतील ते नंतर CBT 2 मध्ये जाणार, CBT 2 मधले CBAT मध्ये जाणार. CBAT म्हणजे काय असते, सायकोमेट्रिक टेस्ट, लाईक तुमची मेमरी वगैरे त्याच्यात चेक करतात. त्याच्यानंतर DV आणि मेडिकल याचे डिटेल्स आपण आता प्रत्येक CBT 1 ला काय काय असतं, CBT 2 ला काय काय असतं हे बघणार आहोत. सगळ्यात पहिले फॉर्म भरल्यानंतर तुमची CBT 1 ची डेट येते. जसं मी मावशी सांगितलं होतं तुमची प्रोसेस पूर्ण कशी कशी असते, त्याला आपण 1 नंबर देऊ. CBTच लिहितो मी, CBT 1 म्हणजे आता आपण मराठीमधून काय म्हणू शकतो याला, की प्राथमिक चाचणी असते किंवा एक प्रकारची चाळणी परीक्षा म्हणू शकतो आपण त्याला. याला चाळणी परीक्षा का बरं म्हटलंय, कारण की याचे मार्क्स फक्त तुम्हाला CBT 2 म्हणजे मेन्स मध्ये जाण्यासाठी यूज होतात. जसं की MPSC ला UPSC ला जशी प्रिलिम्स असते, प्रिलिम्सचे मार्क फायनल मेरिटला काउंट होतात की नाही, प्रिलिम्स जे मार्क्स असतात फक्त तुम्हाला ते तेवढे जे मार्क्स सेक्युअर करावे लागते त्याच्यानंतर तुम्हाला मेन्सला जाता येतं. सेम इथे पण तेच आहे की CBT 1 चे मार्क्स कुठे काउंट होत नाहीत, फक्त तुम्हाला मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी CBT 1 चे मार्क्स लागतात. सगळं जे आहे ते आपल्या मेन्स CBT 2 म्हणजे मेन्सवरती. ही असते चाळणी परीक्षा. ही तुमची परीक्षा असते 75 प्रश्नांची. याच्यात किती प्रश्न असतात, 75. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो, म्हणजे मार्क किती होणार, 75 मार्क. 75 मार्कचा पेपर असतो आणि वेळ किती असतो याला, वेळ असतो 60 मिनिट. 1 तासामध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे आहेत, 75 मार्काचे. याच्यापैकी मग हे पेपर झाल्यानंतर हा साधारणतः आन्सर की येतात, फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की, आणि त्याच्यानंतर मेरिट लागतं मेन्ससाठी. म्हणजे क्वालिफाय होतील ना ते मेन्समध्ये जातात. आता ह्याच्यात तुम्हाला शॉर्टमध्ये मी काय काय सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम काय असतो याच्यामध्ये CBT 1 चा अभ्यासक्रम मध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिलं गणित, नंबर 2 गणित नंतर बुद्धिमत्ता, नंतर विज्ञान आणि GK जनरल नॉलेज. हे 4 विषयाचे तुम्हाला 75 मार्काचा पेपर असतो. आणि ह्याचे मार्क्स मी तुम्हाला परत एकदा सांगतो की काउंट होत नाहीत. ह्याचे मार्क्स आपल्याला जास्तीत जास्त घ्यावे लागतात, कारण की मेरिट याच्यावरतीच तुम्हाला मेन्सला क्वालिफाय होता येतं. आता मी येतो मुख्य परीक्षेवरती. CBT 1 ला तुम्ही क्वालिफाय म्हणजे पास झालात आणि मुख्य परीक्षेला तुमचं जर नाव आलं लिस्टमध्ये, तर दुसरा फेज तुमची दुसरी स्टेप काय असते, CBT 2 म्हणजे ही असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा असते टोटल 175 मार्काची.
प्रश्न लिहू आपण. 175 प्रश्न असतात आणि वेळ किती असतो? 150 मिनिट. म्हणजेच किती? 2 तास 30 मिनिट. ठीक आहे. ही असते मुख्य परीक्षा. तुमचे 175 प्रश्न असतात, 175 मार्क्स आणि 2 तास 30 मिनिट टोटल. हा पेपर काय असतो? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य परीक्षा ही 2 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. पार्ट ए, हे बघा पेपर कम्प्युटरवरती एकच असतो. पहिला पार्ट ए, नंतर पार्ट ए येणार, नंतर पार्ट बी येणार. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय पार्ट आहे माहिती का? पार्ट ए जो आहे आणि पार्ट बी, याच्यामध्ये पार्ट ए फक्त आपल्याला याचे जे मार्क्स आहेत ना, हे फक्त फायनलला आपल्याला गृहीत धरतात किंवा फायनल मेरिट लिस्ट याच्यावरती लागते. हे कितीचे असतात? याच्यात असतात 100 प्रश्न. आता बघा 100 प्रश्न इथे टोटल किती आपले? हा 175चा, म्हणजे इथे किती प्रश्न राहणार? ह्याच्यात असतात 75 प्रश्न. आणि ह्याला वेळ किती असतो? पार्ट बी ला वेळ असतो 60 मिनिट. आणि ह्याला किती असणार मग? 90. पार्ट बी साठी आहे 75 प्रश्न 60 मिनिट आणि पार्ट ए साठी 100 प्रश्न आहेत 90 मिनिट. 90 मिनिट म्हणजे जवळपास तुम्हाला मिळतोय 1.5 तास आणि ह्याला 60 मिनिट 1 तास. तो टोटल तुमचा पेपर असतो 9-15 150 मिनिटाचा. ठीक आहे. हे बघा आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला जसं की सांगितलं की पार्ट ए हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याचं जे मुख्य परीक्षेचा जो मेन पार्ट आहे ना, हा फायनल मेरिटला हाच कन्सिडर होतो. ठीक आहे. हा जो हे सांगणार याच्यामध्ये काय असतं, हा फक्त पासिंग आहे. पासिंग म्हणजे ही फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला पास व्हायचं असतं यामध्ये. आता पार्ट ए जो असतो तुमचा 100 प्रश्न जे असतात ते कशावरती असतात ते पण लगेच सांगतो मी तुम्हाला. गणित, दुसरं बुद्धिमत्ता म्हणजे, आणि तिसरा विज्ञान, जनरल सायन्स किंवा विज्ञान. फक्त तुम्हाला हे 3च सब्जेक्ट येतात ह्या पार्ट ए साठी. आणि पार्ट बी साठी काय सिलेबस असतो म्हणजे अभ्यासक्रम काय पार्ट बी साठी? आता तुम्ही ITI जर केलेलं असेल तर याच्यामध्ये तुम्ही जो ट्रेड सिलेक्ट करताल ना, ही असते ट्रेड टेस्ट. ट्रेड टेस्ट म्हणजे तुम्ही तुमचा जो ट्रेड असेल जो तुम्ही सिलेक्ट करणार ना, त्या ट्रेडचे जे ITIच्या बेसवरती क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये. समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल फिटर ट्रेड सिलेक्ट केला त्याच्यामध्ये, तर फिटरचे जे 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे ना त्याच्यावरती हे 75 प्रश्न असणार. आणि ह्याच्यापैकी तुम्हाला 75 प्रश्नापैकी तुम्हाला सेक्युअर किती करायचे? तर 35%. 35% मार्क, 35% 75चे तुम्हाला पडलेच पाहिजे, तर तेव्हाच तुम्ही इकडे ह्याला क्वालिफाय होताल. ह्याच्यातच जर फेल झालात, भरपूर मुलं काय करतात ह्याच्यामध्ये चांगले मार्क घेतात पण ह्याच्यामध्ये फेल होतात. ह्याच्यामध्ये जर फेल झालात तर ह्याचा काही उपयोग नाही, आउट ऑफ जरी घेतले तरी उपयोग नाही. सो ह्याच्यामध्ये पास व्हायचंय आणि मगच हे तुमचे फायनलला काउंट होणार हे मिनिट. हे झाली मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा कळलं? परत एकदा सांगतो. 175 प्रश्नाचं टोटल परीक्षा असते. वेळ असतो 150 मिनिट. त्याच्यात 2 पार्ट असतात, पार्ट ए, पार्ट बी. पार्ट ए मध्ये 100 प्रश्न असतात, 90 मिनिट असतात. हे सॉल्व्ह झाल्यानंतर आपोआप स्क्रीनवरती हे प्रश्न येतात. तुम्हाला पार्ट ए पहिल्यांदा येतो. कम्प्युटरवर समजा तुम्ही ओपन केला ना, पार्ट ए ओपन होणार. त्याचे 100 प्रश्न झाल्यानंतर 90 मिनिट, आता 90 मिनिटं झाल्यानंतरच हे ओपन होणार. अगोदर आपण ह्याला ओपन नाही करू शकत. हे तुमचं 90 मिनिट झाले नंतर ह्याला ओपन करणार. तर त्या 100 प्रश्नामध्ये काय येणार? गणिताचे प्रश्न असणार, बुद्धिमत्ताचे असणार, विज्ञानचे असणार. आपल्याला हे 3 विषय परफेक्ट करायचे. हे विषयच तुम्हाला पहिल्या चाळणी परीक्षेला पण होते. म्हणजे तुम्ही एकदा गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान चांगलं केलं ना, थ्रूआउट तुम्हाला या प्रोसेसमध्ये हेच येणार. आणि पार्ट बी तर तुम्हाला माहिती आहे ट्रेड टेस्ट. आपलं जे ट्रेडचं जे पुस्तक असतात ते हे प्रश्न खूप इझी असतात. ट्रेड टेस्टवरचे पासिंग होते, जवळपास सगळ्यांची पासिंग होते. तर आपला ट्रेड जर चांगला केलेला असेल ITI मध्ये तर इझिली हे पास होऊन जातं. आता आपली आहे तिसरी स्टेज, थर्ड स्टेज. आता तुम्ही मेन्स जी सांगितली, मेन्स CBT 2 जी की आपण त्याला मेन्स एक्झाम म्हणतो, आणि तिच्यामध्ये तुम्ही समजा चांगले मार्क घेतले तर मेन्सच्या जी लिस्ट लागते, नंतर जी मेरिट लिस्ट लागते, त्याच्यानंतर तुम्हाला 1:8 म्हणजे एक जागेसाठी 8 मुलं असे हे सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे CBAT या एक्झामसाठी बोलवणार. CBAT म्हणजे काय? कम्प्युटराइज बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट.
या एक्झामसाठी याला आपण सोप्या भाषेमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतात. पण ह्या सायकोमेट्रिक टेस्टमध्ये असतं तरी काय, याच्यामध्ये तुमची लॉजिकल किती तुम्ही म्हणजे लॉजिकल रिझनिंग ते चेक करता. लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय, तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमची मेमरी म्हणजे लक्षात ठेवण्याची क्षमता किती आहे. कारण की तुमचं हे जे वर्किंग आहे ॲज अ असिस्टंट लोको पायलट हे खूप असं काय म्हणतो रिस्पॉन्सिबल जॉब आहे हा. त्याच्यामुळे तुम्हाला इथे चूक होता कामा नाही. त्यामुळे तुमचं मेंटल स्टेट किंवा आपली मानसिक स्थिती बरोबर आहे का हे एक्झाममध्ये चेक करतात. जनरल क्वेश्चन असतात याच्यामध्ये. क्वेश्चनची एक बॅटरी असते. एक्झाममध्ये कॉम्प्युटरमध्येच होते एक्झाम. तुमचा 1:8 म्हणजे तुम्ही सेकंड CBT 2 क्लिअर केल्यानंतर या एक्झामसाठी बोलवतात तुम्हाला. ही थर्ड स्टेज आहे. तर सायकोमेट्रिक टेस्ट ही काय असते, 1:8चा रेशो असतो. आता ह्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला सांगतो. म्हणजे क्वेश्चनच्या अशा 1 2 3 4 ही एक बॅटरी झाली, ही एक बॅटरी झाली, ही एक बॅटरी झाली. बॅटरी म्हणजे एक त्याचा बंच, क्वेश्चनचा बंच. असे बंच असतात, एक सॉल्व्ह केला की दुसरा येणार, तिसरा येणार, असे 4-5 समजा ते व्हॅरी होत जातं, म्हणजे बदल होत जातो त्याच्यामध्ये. ते आपापल्या RRB नुसार किंवा त्यांच्या ज्या रिजन नुसार चेंज होतं. तर सांगायचं एवढंच ह्याच्या महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी समजा B1, बॅटरी 2, बॅटरी 3 असे जे बंच आहेत ना त्यात इंडिव्हिज्युअली पास व्हावं लागतं प्रत्येक बॅटरी. ह्याच्यात समजा 10 प्रश्न आहेत ना, ह्याच्यात तुम्हाला 5 प्रश्न तुमचे बरोबर यायलाच पाहिजेत. ह्याच्यात पण 5 प्रश्न बरोबर यायला पाहिजेत. सगळ्या बॅटरीत तुम्हाला टोटल 42 कमीत कमी, म्हणजे पासिंग मार्क किती येतं, 42 मार्क टोटल बॅटरीमध्ये आलेच पाहिजेत ह्याच्यामध्ये. ह्याच्यात जर फेल झाला तुम्ही CBT 2 ला, तुम्हाला खूप चांगले मार्क असले म्हणजे पार्ट A पार्ट B ला दोन्हीला पण, तरी पण ह्याच्यात जर फेल एका जरी बॅटरीमध्ये जर फेल झालात ना, किंवा एका जरी ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला 5 पैकी 4च पडले, तर तुमचं पूर्ण नाव याच्या एक्झाम म्हणजे त्या लिस्टमधून बाहेर जाणार. कारण की तुम्ही पूर्ण फेल पकडणार तुम्हाला ते. ठीक आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची सायकोमेट्रिक टेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही पहिले किती अभ्यास केला त्याच्यात तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. तर हे तुम्हाला कळलं, हे इंडिव्हिज्युअल बॅटरी तुम्हाला पास होणे. बॅटरी आता क्वेश्चन याच्यात असा सिलेबस काहीच फिक्स नसतो. तुम्हाला सांगितलं की तुमची मेमरी टेस्ट करण्यासाठी तुम्हाला काही आकृत्या दिल्या जातील, त्या आकृत्या परत ते गायब होणार स्क्रीनवरच्या, आणि कोणत्या जागी कोणती आकृती होती हे तुम्हाला विचारणार. अशा वेगवेगळ्या बॅटरीज असतात तुमचं मेंटल स्टेट चेक करण्यासाठी. तर आता सगळ्यात महत्वाचं काय तुमचं याच्यामध्ये, आता फायनल मेरिट कशावर लागतं तुम्हाला सांगतो. म्हणजे फायनल मेरिट बोलतो आपण, म्हणजे शेवटचं जे तुमचं पॅनलमध्ये नाव येण्यासाठी कोणते मार्क धरले जातात. तर तुम्हाला माहिती आहे आपलं CBT 2 मधला पार्ट A म्हणलं होतं तुम्हाला. CBT 2 मधला पार्ट A प्लस ही एक्झाम CBAT मधले मार्क्स हे मिळून तुमचं फायनल मेरिट लागणार. आता CBT 2 चा पार्ट A किती मार्काचा होता आपला, 100 मार्कचा होता. पण 100 पैकी असे तुम्हाला समजा 80 मार्क पडले तर 80 ऍड नाही होणार. ह्याच्यातले 70% CBT 2 पार्ट A चे घेणार, आणि ह्याच्यातले किती घेणार, 30% घेणार, आणि आउट ऑफ मार्क काढणार. आता एक्झाम्पल देतो तुम्हाला. एका विद्यार्थ्याला समजा CBT 2 पार्ट A मध्ये किती पडले मार्क, हे बघा इथं लिहितो. पार्ट A चे मार्क आहेत त्याचे समजा 80, आणि CBAT मध्ये किती पडले, CBAT मध्ये पडणार 50. आता ह्याचे टोटल हे किती 100 पैकी 80 पडले ह्याच्यात, आणि ह्याच्यात किती पैकी पडले समजा 100 पैकी 50 पडले. पण हे टोटल मार्क नाही, ह्याच्यात काय करणार, ह्याचे 80% हे 70% पकडणार ह्याचे. हे बघा 80 चे 70% किती 56, आणि 50 चे 30% किती 15. मग टोटल किती होणार 5 1 5 7 71. तुमचे मेरिटचे मार्क किती म्हणायचं 71. ह्याच्यात नंतर नॉर्मलायझेशन होणार, पण सध्या रॉ स्कोर किती म्हणजे रॉ मार्क किती तुमचे 71, आणि याच मार्कवरती तुमचं फायनल मेरिट लागणार. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचे टेस्ट कोणते आता, याच्यात प्रत्येकच महत्वाची, पण फायनल मेरिट कशावर होतं, CBT 2 चा जो पार्ट A होता तुम्हाला त्याच्यात गणित, रिझनिंग आणि विज्ञान विषय आहेत तो, आणि CBT 2 याला काय म्हणतो आपण सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतो. ह्या दोन वरती तुमचं फायनल मेरिट ठरतं. त्याच्यानंतर तुमचं फायनल मेरिट लागतं, पॅनलमध्ये नाव येतं, म्हणजे पॅनल म्हणजे DV साठी नाव येतं फायनल. तर मी लगेच प्रोसेस तुम्हाला याच्यानंतरची पण सांगतो. याच्यानंतर काय असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे तुम्हाला प्रत्येक ज्या RRB मधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे ना, त्या RRB मध्ये तुमचं DV होतो.
DV नंतर तुम्हाला एक मेडिकलची डेट दिली जाते आणि हे मेडिकल कुठं होतं, सरकारी दवाखान्यात किंवा कुठेही नाही, हे रेल्वेचे जे मेडिकल हॉस्पिटल असतात, रेल्वे मेडिकल हॉस्पिटल, रेल्वे मेडिकल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाठवलं जातं, तिथं पूर्ण टेस्ट केले जातात. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला मेडिकलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरताना तुमचा मेडिकल स्टँडर्ड किती पाहिजे, A1 स्टँडर्ड पाहिजे. मेडिकल स्टँडर्ड काय पाहिजे, A1 स्टँडर्ड. A1 म्हणजे काय असतं, तुमची जी डोळ्याची विजन असते 6/6 पाहिजे. हे पहिलं कोणत्याही जे चष्मे वगैरे आपण तिथून घेतो, जे नंबर चेक करतात ना, त्यांच्याकडे जाऊन हे चेक करायचं पहिले फॉर्म भरायच्या अगोदर, आपलं 6/6 आहे का, त्याच्यानंतरच फॉर्म भरायचं, नाहीतर तुम्हाला मेडिकलमध्ये सरळ बाहेर काढतात. ते 6/6 विजन पाहिजे, हे महत्वाचे. पण बाकी मेडिकल इझी राहतं. मेन हे त्याला म्हणतात आय विजन टेस्ट. आय विजन टेस्ट तुम्हाला चष्मा वगैरे जमत नाही याच्यात. A1 स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला विदाउट चष्मा 6/6 विजन पाहिजे. आणि एज लिमिटवरची बोलायचं झालं तर एज लिमिट किती आहे, 18 ते 30 वर्षे. मग त्यात SC ST ला +5 इयर्स भेटतात आणि OBC ला +3 इयर्स एक्स्ट्रा भेटतात. बाकी याच्यामध्ये एवढंच आहे मित्रांनो. डिटेल्समध्ये परीक्षा पद्धती सगळ्यात महत्वाची, जी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. बाकी एज डिटेल्स किंवा स्टँडर्डमध्ये हे आपल्याला माहितीच असतं. तर एवढंच याच्यासाठी आता सध्या आहे माहिती. बाकी लास्ट पॉइंट राहिला आपला सॅलरी स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये सॅलरी म्हणजे आपण सगळ्यात कुतूहलाचा विषय हा पगार. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, सगळ्यांना एक हे राहतं की याच्यामध्ये पगार किती असेल भरपूर विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला सांगतो, CPC आपलं पे कमिशन असतं 7 नुसार, ही आहे लेवल 2 ची पोस्ट. लेवल 2 म्हणजे किती असतं, बेसिक असतं 19,900. तुमचे बेसिक 19,900 म्हणजे 20,000 बेसिक आहे. पण हे एवढा पगार नसतो. याच्यावरती, या बेसिक वरती सगळे, आता मी सगळे भत्ते सांगत नाही तुम्हाला, सगळे भत्ते म्हणजे अलाउन्सेस जर मिळवले तर तुम्हाला इन हँड 55,000 ते 60,000 येते. तर सांगायचा उद्देश म्हणजे रेल्वेमधला हा सगळ्यात वन ऑफ द मोस्ट किंवा सगळ्यात जास्त पेमेंट असणारा जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. बाकी पण फॅसिलिटीज असतातच याच्यामध्ये, जसं की तुम्हाला रेल्वेचे हॉस्पिटल्स असतात, बाकी रेल्वेच्या ज्या दुसऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे तुम्हाला DA वगैरे जे असतात ते पण मिळतातच. पण याच्यात सगळ्यात मेन म्हणजे तुमचा अलाउन्सेस मिळून 55 ते 60. ॲज अ तुम्हाला ITI केल्यानंतर जर तुम्हाला हा जॉब लागला तर ITIच्या बाहेर आपल्याला माहिती की 15-20 हजारापर्यंत असतात. पण 55 ते 60,000 डायरेक्ट तुमचं इन हँड स्टार्टिंगला पेमेंट ट्रेनिंग नंतर तुम्हाला मिळतं. सो हा एक रेप्युटेड जॉब आहे. जॉब आणि पेमेंट पण चांगलं आहे. सो बाकी काही जर डिटेल याच्यामध्ये तुम्हाला अजून पाहिजे असतील तर मला पर्सनली या नंबरवरती तुम्ही पर्सनली कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता की डिटेलसाठी. ठीक आहे. आत्ताच सांगायचं म्हणजे आत्ताच ह्याच्या वॅकन्सीज निघून गेल्या, याची डेट गेली आहे. जवळपास 10,000 वॅकन्सीज निघाल्या होते ॲज अ ALPच्या. तर याचा मिनिमम क्वालिफिकेशन आपल्याला ITIच्या विद्यार्थ्यांना हा नक्कीच व्हिडिओ फायद्याचा ठरू शकतो. सो भरपूर लोकांना पर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, त्यांना पण माहिती होईल या पदाविषयी. तर ठीक आहे, धन्यवाद.